अहो मंडळी, ऐकलात का? बघा इथे मस्त खस्ता खुसखुशीत गरमागरम वाफळत्या वाटाण्याच्या कचोऱ्या केल्या आहेत. काय दिसतायत बघा. यावर चिंच गुळाची चटणी. आहा हा. आणि बघा काय टमाटम फुगल्यात. वा 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 वा, क्या बात आहे. नमस्कार, मी मधुरात रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. खमंग खुसखुशीत खस्ता असे मटार कचोरी करूयात. बरं, सगळ्या साहित्याची यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पण याचं आवरण करण्याकरता आपण काय घेणार आहोत? 2 कप मैदा, यामध्ये मीठ आणि 4 टेबलस्पून तेल घालायचं. तेल मी गरम वगैरे नाही करणार आहे, असंच रूम टेम्परेचरचं तेल घेते. आता हे सगळं मिश्रण आधी मिसळून घ्यायचं. तेल मैद्यामध्ये ना छान एकजीव झालं पाहिजे, त्यामुळे तेल छान मिसळून घ्या. थोडंसं रवा टेक्स्चर याला आलं पाहिजे. हे बघा, हे असं छान मिसळलं गेलं पाहिजे. तेल छान जिरलं पाहिजे मैद्यामध्ये, अगदी महत्वाचं आहे. अहो, बघता बघता मधुरात रेसिपीला 18 वर्ष आणि आपल्या मधुरात रेसिपी क्लबला 1 वर्ष पूर्ण झालं देखील. सेलिब्रेशन झालंच पाहिजे की नाही? आणि तुम्हाला मला पर्सनली भेटण्याची संधी आहे का? कुठे, कसं, हे सगळे डिटेल्स तुम्हाला हवेत? या शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता यूट्यूबवर लाईव्ह येऊन सगळं रिव्हील करणार आहे. तर लाईव्ह जॉईन करायला अजिबात विसरू नका. आता हे बघा, हे मिश्रण छान एकजीव झालंय आणि मुठीमध्ये घेतलं की याचा असा गोळा झाला पाहिजे. इतकं हे छान एकजीव झालं पाहिजे. मी नेहमी सांगते, जो पदार्थ तुम्हाला कुरकुरीत करायचा ना, त्याला कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं. आता जो खुसखुशीत झाला पाहिजे त्याला थंड तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं. आता यामध्ये हलकंसं कोमट पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा. कोमट पाण्याचा वापर करा, गरम नाही, कोमट पाणी हवं. आणि एकदम घट्ट गोळा करा. हे बघा, छान असं घट्टसर मळून झालं. खूप सैल अजिबात करू नका, थोडं घट्टच ठेवा. तर झाकण ठेवायचं आणि एक 15 ते 20 मिनिट तरी मुरण्याकरता ठेवूया. चला, आता ही मटार कचोरी करतोय, त्याचं सारण करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. 1.5 पाव मटारचे दाणे आहेत, आलं आणि लसूण आहे, चवीपुरतं मीठ, 3 हिरव्या मिरच्या, बडीशेप, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धणेपूड, चमचाभर गरम मसाला, लाल तिखट, चाट मसाला. चाट मसालाच्या ऐवजी आमचूर पावडर, काळं मीठ, लिंबाचा रस घातला तरी चालेल. चटपटीत चव येते. आणि यासोबतच आपल्याला लागेल तेल आणि खूप सारी कोथिंबीर. चला, आता 1 पळीभर तेल गरम केलं. यामध्ये सगळ्यात आधी घालूया जिरं. जिरं मस्त फुललं की बडीशेपही मिसळून घ्यायची, मिरची, आलं, लसूण हेही मिसळायचं. बडीशेपचा इतका खमंग सुवास तरवळतो फोडणीतल्या. आता यामध्ये हे मटारचे दाणे, ताजा वाटाणा यामध्ये घालायचा. यावर मीठ घालूयात, म्हणजे मटारला पाणी पटकन सुटतं आणि तो शिजतो छान. मिसळायचं आणि 5 ते 6 मिनिटं हा परतून घेऊया. ताजा वाटाणा आहे त्यामुळे तो थोडा शिजवून घ्यायचा. फ्रोझन असेल तर लगोलग गॅस बंद केला तरी चालेल, कारण तो ऑलरेडी शिजलेला असतो. काय सुवास तर बळतो. बेसिकच फोडणी आहे, पण ते थोडीशी बडीशेप घातली ना की चव त्याची बहारदार होते. चला, हे छान शिजवून झालंय 7-8 मिनिटं. आता गॅस बंद करते. बघा काय सुंदर दिसतंय. वा, मटार खूप शिजवायचं नाहीये, कारण कचोरी करताना तो पुन्हा शिजून निघतो. आता यामध्ये हे सुके मसाले गॅस बंद करूनच घाला. लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, चाट मसाला, मीठ मिसळूयात हे. आणि यासोबतच खूप सारी कोथिंबीर. कोवळ्या काड्यांसकट कोथिंबीर घ्यायची, म्हणजे त्याची चव छान उतरते आणि रंग पण छान दिसतो. आता हे मिश्रण हलकंसं थंड करून घेऊया. चला, हे मिश्रण छान थंड झालं. पावभाजीचं मॅशर असतं त्याने मॅश केलं तरी चालेल, पण ताजा वाटाणा आहे, पटकन नाही होत, म्हणून मी इथे चॉपरमध्ये करते. आपलाच पुश चॉपर आहे, मसाले आपलेच आहे. madhurasrecipeclub.com वरून तुम्ही हे खरेदी करू शकता. चला, आता हे मिश्रण हलकंसं फक्त फिरवून घेणार आहे, खूप नाही, फक्त ते हलकंसं तुकडे करून घ्यायचे त्याचे. अगदीच मॅश करायची गरज नाही. चल, हे तयार आहे. परफेक्ट. यामध्ये मटारचे दाणे पण दिसतात बघा.
आणि रंग काय सुरेख आलाय. वा वा वा. चला, सारण तयार आहे आणि इथे कचोरी करण्यासाठीचं जे पीठ आपण मळून ठेवलंय हेही मस्त मुरलंय बघा. येस, बघा छान झालंय आणि सैल अजिबात झालं नाही बघा, परफेक्ट झालंय. असं हलकंसं आपल्याला हे घट्टसर करायचं, पण खूप पण घट्ट नको की ते सीलच होणार नाही, इतकंही घट्ट नाही ठेवायचं. आता यातून एकसारखे उंडे तयार करायचे लिंबाच्या आकाराचे. 8 ते 10 कचोरी या मिश्रणात तयार होतात. तर आपण उंडा करतो ना पुरणपोळी किंवा पराठ्याचा, तसाच उंडा आधी तयार करायचा. हे बघा, जी एकसारखी स्मूथ बाजू आहे ती बाहेर आणि जी ओबडी बोबडी आहे ती आत घाला. आणि मध्यभागी बघा मी जाडजूड ठेवले. हे लाटून घेतलं तरी काहीच हरकत नाही, पण मी असा उंडा तयार करते म्हणजे ते एकसारखं होतं. चला, आता यामध्ये हे सारण भरूयात कचोरीचं. कडेकडेला असं पाणी लावायचं आणि आपण मोदक करतो तसा हा उंडा एकत्र जुळवून घ्यायचा. सारण खाली प्रेस करायचं आणि हे जुळवत असतं. हे असं. आणि हे जास्तीचं पीठ आहे हे ट्विस्ट करून काढून घ्यायचं आणि हलकीशी हातावर प्रेस करायची, लाटायची अजिबात गरज नाही. आता याच प्रकारे सगळ्या कचोरी तयार करते. चला, कचोरी इथे सगळ्या तयार करून घेतल्यात. आता तेलामध्ये तळून घेऊयात. तेलामध्ये तळताना तेल मोठ्या आचेवर गरम करा, पण तेल एकदा का गरम झाला की एकदम मंद आचेवर करा. थोडा वेळ हवं तर बंद करा कचोरी सोडताना आणि मग निघून तळा. कचोरी तळत असताना कुठलीही तळा, ज्या बाजूने आपण बंद केले ना ही बाजू आधी तेलामध्ये सोडायची. हे बघा, तेल बघा खूप गरम नाहीये, जसं मी तुम्हाला म्हणलं. अगदी मंद आचेवर तळायची. आता बंद केलेली किंवा सील केलेली बाजू खाली का घातली तुम्हाला सांगते. ती जर बाजू वर ठेवली ना तर ती कचोरी फुटते आणि त्यातून सारण सगळं बाहेर येतं. ते टाळण्यासाठी म्हणून ज्या बाजूने आपण सील केलं ती बाजू आधी खाली घालायची. आणि बघा जसं ते शिजतं, जसं उष्णता लागते तसं ते कचोरी छान टुम्मकन वर फुगून येते. बघा बघा ही छान टुमकन फुगली आहे. म्हणून कायम सील केलेली बाजू खाली ठेवायची. काय मस्त कचोरी फुगून वर आली आहे, तुम्ही बघा. वा वा वा. आणि मस्त फ्लेकी दिसते ऑलरेडी. आता किमान एक बाजून 3-3 मिनिटं तरी तळली गेली पाहिजे. काय दिसतेय कचोरी आणि बघता क्षणी खावी असंच वाटतंय. पण एक बाजू छान. आता पुरी जसं तळताना आपण सारखी अलटपलट नाही करत की नाही, तसंच कचोरी तळताना पण एक बाजू एक वेळेसच तळून घ्यायची. वा, काय सुरेख रंग आलाय बघा. वा वा वा. चला, दोनही बाजूने कचोरी मस्त तळून झाली. काय सुरेख रंग आलाय बघा आणि टुम्मकन फुगल्यात आणि काय खस्ता झाल्यात बघा. आहा हा, मस्त फ्लेकी एकदम. आता ही अशी जाळीवर काढायची कचोरी, नाहीतर मग काय होतं ना त्यामध्ये गरम हवा घुसते आणि त्याला पाणी सुटतं. वा, बहारदार. अगदी फुग्यासारख्याच फुगल्यात. आता याच प्रकारे सगळ्या कचोरी तळून घेते. बरोबर 8 कचोरी माझ्या इथे झाल्यात. आणि तेलामध्ये सोडताना ज्या बाजूने आपण बंद करून घेतलंय ती बाजू आधी तेलात सोडायची. आता कचोरी खायची कशी सांगायची गरज आहे का. मस्त चिंचेची आंबट गोड चटणी, पुदिना चटणी किंवा यामध्ये ना आपण खूप सारे मसाले घातलेत, ही अशीच खायला देखील जबरदस्त लागते. वा वा. बरं, जाता जाता रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.